हॅलो फ्रेंड्स, मी सोनल भारत वानखडे. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं विवर्तवाद. शंकराचार्याची ही थेरी होती ज्यात विवर्तवाद आपण डिस्कस केलं. आणि विवर्तवाद मध्ये मी तुम्हाला विवर्तवाद एका एक्झाम्पल मधनं स्पष्ट केला होता. ते एक्झाम्पल म्हणजे स्नेक आणि रोपचा. कसं एका डिम लाईट मध्ये आपण रोपला स्नेक परसिव्ह करतो, त्याचा एक्झाम्पल देऊन तुम्हाला विवर्तवाद मी स्पष्ट केला होता. तर आता या व्हिडिओमध्ये मी तेच एक्झाम्पल थोडंसं एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करते, कारण यात मला थोडंसं माझे पॉइंट्स ऍड करायचे आहे या एक्झाम्पल मध्ये. व्हिडिओ आहे आजचा जो, त्यात शंकराचार्याची थेरी नाही आहे, हे माझं एक एक्सटेन्शन ऑफ त्या एक्झाम्पलचं एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन ऑफ दॅट एक्झाम्पल, रोप अँड स्नेक. तर त्याचं एक्सटेन्शन असं की जेव्हा अंधार असतो किंवा डिम लाईट असतो तेव्हा आपण रोपला स्नेक अज्युम करतो. मग आपल्या मनात ती भीती उठते. जरी तिथे स्नेक नसला, तिथे रोप आहे, पण भीती आपल्या मनात जी उठते ती खरी असते, ती एकदम रिअल असते. आणि आपण त्यावेळेस जो काही पर्याय असतो तो, म्हणजे जो इमिजिएट पर्याय असतो तो निवडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण त्या भीतीपायी एक ऍक्शन पण करतो. तर याला एक्सटेंड करण्याचं असं की जेव्हा अंधार असतो किंवा जेव्हा एखादी गोष्ट अननोविंग असते, आपल्याला त्याबद्दल काही माहिती नसतं, त्यावेळेस माइंड का बरं आपल्या समोर असं इल्युजन क्रिएट करतो. रोपच्या जागी स्नेकचंच इल्युजन, स्नेकचाच भास आपल्याला का होतो, स्नेकचंच इल्युजन का आपण आपला माइंड आपल्या समोर क्रिएट करतो. त्याचं कारण असं की जी इव्हॉल्युशनरी ह्युमन बिंगची जी इव्हॉल्युशनरी थेरी आहे, किंवा ह्युमन बिंग पण नाही, कुठल्याही स्पीशीजची जी इव्हॉल्युशनरी जो पास्ट असतो, त्यामध्ये त्या इव्हॉल्युशनरी पास्टचा माइंडवर एक मेजर इम्पॅक्ट असतो. त्या इम्पॅक्टमुळे माइंड हा नेहमी आपल्या या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा पण त्यांना माइंडला असं वाटतं की डेंजर आहे, तो इमिजिएट ऍक्शन मध्ये आपल्याला म्हणजे इमिजिएट ऍक्शन आपल्याला घ्यायला लावतो. तर आता इथे स्नेकचंच का इल्युजन तयार होतं कारण असं की म्हणजे एवढ्या वर्षापासून आपण जे स्नेकला बघत आलो, स्नेक एक पॉइझनस स्पीशीज आहे. पॉइझनस असल्यामुळे काय होतं, म्हणजे इथे पॉइझन म्हणजे डेंजर, आणि डेंजर कसलं डेंजर, डेथचं डेंजर. आपल्याला भीती वाटते की स्नेक आपल्याला चावला किंवा आपल्याला त्याने बाईट केलं तर आपण कदाचित मरू पण शकतो. तर हे जे आपल्या माइंडवर इम्प्रेशन क्रिएट झालं स्नेकला ऍज अ डेंजर म्हणून समजण्याचं, हे एक म्हणजे खूप इम्पॅक्टफुल इम्प्रेशन आहे आपल्या माइंडवर. आणि हे कशातनं आलं, आपल्या इव्हॉल्युशनरी पास्ट पासून. जसं आपण म्हणजे आधी ह्युमन बिंग जंगलात राहायचा, मग त्याने ह्युमन बिंग जेव्हा साहजिकपणे स्नेक सोबत संबंध येतो जंगलात राहिल्यावर, मग आपल्याला नॉलेज झालं स्नेक बद्दल. मग आपल्याला हे नॉलेज झालं की स्नेक हा पॉइझनस असतो, आणि त्या नॉलेज थ्रू आपल्याला हे कळालं की ते पॉइझन आपल्यासाठी डेंजर असतं, आणि ते पॉइझन डेथ पण कॉज करू शकतं. तर हा जो माइंडवर इम्प्रेशन क्रिएट झालं, या इम्प्रेशनमुळे माइंड याच्यापासनं वेगळा नाहीये, या इम्प्रेशन पासनं. मग जेव्हा पण अंधकार असतो किंवा जेव्हा पण एखादी गोष्ट अननोविंग असते, तेव्हा माइंड हा एका फ्रीज फ्ली फ्लाइटच्या मोडमध्ये जातो आणि तो स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा रोपला नेहमी इतर कुठलीही वस्तू इमॅजिन नाही करत माइंड. मॅक्झिमम वेळेस माइंड त्याला स्नेकच इमॅजिन करतो, कारण की आपल्या मनात एक भीती बसलेली आहे, जर तिथे स्नेक असला तर कदाचित आपली डेथ होऊ शकते, आणि ती डेथ होऊ शकते. म्हणून आपण जनरली ऍज अ
मॅक्झिमम वेळेस त्याला आपण स्नेकच परस्यू करतो. तर आता इथे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे इथे, तर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हा आहे की जेव्हा माइंड अशा स्थितीत असतो, या स्थितीमध्ये तो दोन्ही काम करतो, ऍज अ फ्रेंड आणि ऍज अ फो, म्हणजे एक चांगला मित्र पण आणि एक चांगला म्हणजे एक शत्रू पण असा काम करतो. मित्र म्हणजे कसा, मित्र म्हणजे की तो आपल्याला इमिजिएट अलर्ट करतो की देर इज अ डेंजर, इथे काहीतरी डेंजर आहे आणि आपण स्वतःला वाचवायला पाहिजे. आणि शत्रू म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये डेंजर नाही आहे, पण अंधकार असल्यामुळे, एखादी गोष्ट अननोन असल्यामुळे तो आपल्या समोर एक इल्युजन क्रिएट करतं आणि इल्युजन क्रिएट केल्यामुळे आपल्या पुढे तो एक इल्युजनरी पर्स्पेक्टिव्ह मांडतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एक इमिजिएट ऍक्शन घ्यायला पाहिजे. तर हेच मॅक्झिमम वेळेस आपल्या लाईफमध्ये होते. जेव्हा पण एखादी अननोन गोष्ट होते आपल्यासोबत किंवा एक अनसर्टन इव्हेंट आपल्यासोबत घडतो, तेव्हा माइंड ऑल पॉसिबल म्हणजे ऑल पॉसिबल ज्या पण आपल्याला हर्ट करणाऱ्या गोष्टी असतात किंवा आपल्यासोबत जे पण ऑल पॉसिबल वाईट गोष्टी आपल्यासोबत घडणार असतात, त्या सर्व गोष्टींचं माइंड इमॅजिनेशन आपल्या पुढे तयार करतो आणि त्या इमॅजिनेशन मुळे आपण ऍक्शन मध्ये येतो आणि एका म्हणजे जे चांगले डिसिजन आपण घ्यायला पाहिजे ते आपण त्या प्रभावाखाली आपण चुकीचे डिसिजन घेतो. कारण देर इज नॉट ऑलवेज डेंजर, प्रत्येक वेळेस डेंजर असणारच असं नाही, कारण की फ्युचर हे अनसर्टेन आहे, आपल्याला माहिती नाही फ्युचर मध्ये काय होणार, किंवा जेव्हा एखादी गोष्ट अननोन आहे, आपल्याला माहिती नाही की तिथे खरंच जसं की या एक्झाम्पल मध्ये खरंच स्नेक आहे की रोप आहे, हे आपल्याला माहिती नाही आहे. कारण इथे अंधकार हा एक शिल्ड सारखा काम करतो आणि त्या शिल्ड मुळे आपल्याला कळत नाही की ते रियालिटी काय आहे, आणि रियालिटी कळत नसल्यामुळे आपण स्वतःला प्रोटेक्ट माइंड या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्शन्स करायला भाग पाडतो. तर त्यामुळे म्हणूनच इथे आता मला हे सांगायचं आहे की मग माइंड जेव्हा ऍज अ फ्रेंड आणि ऍज अ फो जेव्हा काम करतो, हे खरंच योग्य आहे का? एका प्रॅक्टिकल दृष्टिकोनाने आपण बघितलं तर माइंड ऍज अ फ्रेंड काम करतो, आपल्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, ते खूप चांगली गोष्ट आहे. पण ऍक्च्युअल मध्ये जर कोणती गोष्ट घडत नसेल आणि त्याबद्दल माइंड आपल्या समोर वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज मांडत असणार आणि त्या पॉसिबिलिटीज खूप निगेटिव्ह आहेत, ते आपल्यावर इम्पॅक्ट करत आहे आणि त्या पॉसिबिलिटीज मुळे आपण कदाचित जे आजचं प्रेझेंट आहे ते आपण जगत नाहीये, ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. तर यासाठीच काय येतं, या म्हणजे हे जग मिथ्या आहे किंवा मग हे जे आहे सगळं भ्रम आहे, मग संत का बरं म्हणतात की आपल्याला माइंड आणि बॉडीच्या वर जायला पाहिजे, या इल्युजन मधनं बाहेर निघायला पाहिजे. कारण ते याच कारणामुळे, कारण माइंड हा नेहमी याच पद्धतीने काम करतो आणि त्यावर एक पास्ट आपलं इम्प्रेशन असतं माइंडवर आणि ते इम्प्रेशन आपल्याला ऍक्शन्स घ्यायला भाग पडतात. आणि म्हणूनच इथे येतं डिवोशन, कम्प्लीट सरेंडर. आणि कम्प्लीट सरेंडर जेव्हा येतं, कम्प्लीट डिवोशन जेव्हा येतं, कम्प्लीट डिवोशन मध्ये मग आपण बघत नाही पुढे म्हणजे कोणती सिच्युएशन असो, ती हार्मफुल असो किंवा आपल्यासाठी चांगली सिच्युएशन असो, कम्प्लीट डिवोशन म्हणजे आपल्याला विश्वास आहे की देअर विल बी अ वे, एक रास्ता मिळणार आपल्याला आणि आपण याच्यातनं बाहेर निघणार. आणि या कम्प्लीट डिवोशनच्या पाथवर जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण या माइंडच्या इल्युजन मधनं बाहेर निघतो आणि आपलं कम्प्लीट फेथ, मग ते जी अल्टिमेट रियालिटी आहे त्या अल्टिमेट रियालिटीवर आपलं कम्प्लीट फेथ असतं आणि मग आपल्याला कळतं की हे जग सगळं मिथ्या आहे, इथे काहीच खरं नाहीये आणि हे सगळं म्हणजे हे जसं शंकराचार्यांनी सांगितलं की हे वर्ल्ड एक इल्युजन आहे आणि ते इल्युजन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतं. इथे रियालिटी काही नाही, रियल जे आहे ते अल्टिमेट रियालिटी म्हणजे एक ब्रह्मा आहे आणि ते अनचेंजिंग आहे. तर यासाठीच डिवोशनचं महत्व
इथे कळतं की कसं डिवोशन हेल्प करतं आपल्या माइंडला एका स्पिरिच्युअल पाथकडे चॅनलाइज करण्याचं. तर म्हणून या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की स्नेक जेव्हा आपण ते जे एक्झाम्पल आपण जेव्हा बघितलं स्नेक आणि रोपचं, तर त्यामध्ये आपण तिथे स्नेकच का परसिव्ह करतो? कारण की आपल्या माइंडवर हे नेहमी असं इम्प्रेशन राहतं आणि ते इम्प्रेशन आपल्याला आपल्या ऍक्शन्स पासून आपल्याला वेगळं करता येत नाही आणि त्या इम्प्रेशनचा नेहमी इम्पॅक्ट राहतो. आणि मग इथेच पुढे चालून कर्मा थेअरी येते. कर्मा थेअरी कशी काम करते आणि ती कशी आपल्या लाईफच्या डिसिजनला अफेक्ट करते. तर हे अशा इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमुळेच जो इम्पॅक्ट होतो, त्यामुळे कर्माची जी थेअरी काम करते आणि मग आपल्याला वाटतं की आपले पास्ट कर्माज आपल्या पुढे येत आहे. ऍक्च्युली ते पास्ट कर्माज नाहीये, जे आपण पास्ट मध्ये केलेले नेगेटिव्ह ऍक्शन्स आहे. ते ऍक्शनचं इम्प्रेशन आपल्या माइंडवर पडलेलं असतं आणि तो माइंड आपल्याला सतत त्याकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण यापासून वेगळं होऊ शकत नाही. म्हणूनच संत लोक किंवा जे पण इंटलेक्च्युअल लोक किंवा ज्यांच्याकडे एक विजडम आहे, ते लोक आपल्याला सांगतात की आपल्याला या म्हणजे हे जे काय या ज्या बर्थ आणि डेथचं जे सायकल आहे किंवा या कर्माची जो प्रोसेस आहे, याच्यातनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे आणि एका अल्टिमेट रियालिटी बद्दल किंवा जो एक आहे त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. आणि जे ते रिअल नॉलेज आहे, ते रिअल नॉलेज आपल्याला तिथे त्या अल्टिमेट रियालिटीकडे नेतं. आजसाठी इतकंच. थँक्यू.